अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनल मित्रांनो, आजची व्हिडिओ आपण मराठी डायलॉग स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक करायची, त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचे, कारण आपण मराठीमधून स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन व्हा, कारण आपण टेलिग्रामवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे, तेथून जाऊन तुम्ही अगदी सोप्या प्रकारे आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचे, थोडाही स्किप न करता, तेव्हाच तुम्हाला सर्व व्हिडिओ एडिटिंग समजणार आहे। सॉरी कावळ्याचं घर शानाचं, चिमणीचं घर म्यानाचं, थांबू नको कोणासाठी, या जगात कोण नाही कोणाचं। मरण शेवटी देवा विना माणसाची जिंदगानी एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। चलिए शुरू करते हैं। तर मित्रांनो, मी आलेटपंचच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्या दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत, बिटमार्क प्रीसेट आणि शेकी बिट प्रीसेट। तर सर्वात पहिले आपल्याला बिटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपल्याला बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर काय करायचं, यामध्ये सर्वात पहिले आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे। तर फोटो ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे, त्यानंतर साईडला मीडियावरती क्लिक करायचे। तर मी तुम्हाला एक फोल्डर दिलेला असेल, ते फोल्डर ओपन करून घ्या। तर अशा प्रकारचं आपलं फोल्डर आहे, तुम्ही यामध्ये सुद्धा फोटो ॲड करून घेऊ शकता, नाहीतर तुम्ही स्वतःसुद्धा फोटो ॲड करून घ्या। तर मी एक फोटो ॲड करून घेतो। तर फोटो ॲड झाल्याच्या नंतर वरी 3 डॉटवरती क्लिक करायचे, फिल टू कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचे, लास्ट बीटपाशी यायचे आणि फोटोची लेंथ वाढून घ्यायची आहे। त्यानंतर आपण इथं डबल बीट दिलेलं असेल तुम्हाला, त्या डबल बीटपाशी यायचं आणि फोटोला स्प्लिट करून घ्यायचे। तर अशा प्रकारे, तर इथे 2 नंबरच्या बीटपाशी फोटो स्प्लिट केल्याच्या नंतर समोर सुद्धा आपल्याला स्प्लिट करून घ्यायचे आहेत। तर मी सर्व फोटोला स्प्लिट करून घेतो। सर्व फोटो ॲड करून स्प्लिट केल्याच्या नंतर काय करायचं, 0 सेकंदपाशी यायचं आहे। तर आपल्याला एक शॅडो ॲड करायची, शॅडो ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे, त्यानंतर एक रेक्टँगल घ्यायचा आहे। तर रेक्टँगल घेतल्याच्या नंतर वरी परत 3 डॉटवरती क्लिक करायचे, याला सुद्धा फिल टू कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचे। त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचे, साईडला ग्रेडियंटवरती सिलेक्ट करायचे, तर ब्लॅकला वरतीच ठेवायचे आणि व्हाईटला सेंटरला ठेवून घ्यायचे। तर अशा प्रकारे बघा, त्यानंतर खाली व्हाईटवरती क्लिक करायचं आणि याला ट्रान्सपरंट करून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपले शॅडो काहीशी बनवून तयार होणार आहे। त्यानंतर समोरच्या बीटपाशी यायचं आहे आणि याची लेंथ वाढून घ्यायची। तर काय करायचं, आता ग्रुप 1ला शॅडोच्या वरती घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथं ग्रुप 1 हाईड असेल तर याला अनहाईड करून घ्या। तर काय करायचं, आता इफेक्ट ॲड करायचे। इफेक्ट ॲड करण्यासाठी तर 1 नंबरच्या फोटोला इफेक्ट कसा ॲड करायचा तर तुम्हाला सांगतो। 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे, त्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे। इथं बॉक्स ब्लर नावाचं इफेक्ट बघायला मिळणार आहे। माझ्या याच्यात ऑलरेडी ॲड केलेला असेल तर तुमच्या सर्चमध्ये जायचं आहे, इथं जसं बॉक्स देखील तरी हा इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे। तर इफेक्ट ऑलरेडीच सिलेक्ट केला असेल तर इथं एक की द्यायची आहे, की दिल्याच्या नंतर थोडंसं समोर यायचं आहे। तर एक ते 1.5 सेकंदपाशी यायचं आहे, इथं एक की द्यायची, याला 0 करून घ्यायचं आहे। तर म्हणजे अशा प्रकारे आपला ब्लरचा इफेक्ट बघायला मिळणार आहे। तर ब्लरचा इफेक्ट ॲड करायच्या नंतर समोरच्या इमेजेसवरती इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅकला शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये यायचं आहे। शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये आल्याच्या नंतर 1 नंबरच्या फोटोवरती टच करायचे, त्यानंतर इफेक्टवरती जायचं आहे, इथं 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे। इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर व्हिडिओवरती यायचं आहे, व्हिडिओवरती येऊन 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, इथे इफेक्ट हा पेस्ट, 1 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर काय करायचं, डायरेक्ट लास्टच्या फोटोपाशी यायचं आहे। लास्टच्या फोटोपाशी आल्याच्या नंतर या सुद्धा फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे। तर या देखील फोटोला इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर परत शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये यायचं आहे आणि 2 नंबरच्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। तर 2 नंबरच्या फोटोचा इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर व्हिडिओवरती यायचं आहे,
आणि डबल बीटला सोडून 3 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. म्हणजे हा 1 नंबरचा फोटो, हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा फोटो. 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर याला इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर परत बॅकला इफेक्टच्या लेअरमध्ये यायचं आहे आणि 3 नंबरच्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. तर इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर परत व्हिडिओवरती यायचं आहे आणि 4 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. सॉरी, जरा कुत्रं भुकत आहे त्यामुळे वॉइस येत असेल. तर 4 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर लास्टचा इफेक्ट राहिला त्यासाठी शेक इफेक्ट पेस्टच्या लेअरमध्ये यायचं आहे आणि लास्टच्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर परत व्हिडिओवरती यायचं आहे. आता लास्ट जितका एक इमेजेस राहिला आहे ह्या इमेजेसला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे. तर ऑलमोस्ट आपला व्हिडिओ रेडी झालेलाच आहे. तर आता एक लास्टचं काम राहिलेलं आहे ते म्हणजे एक ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आहे. हा इथं तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ दिलेला असेल. तर अशा प्रकारचा हा ओव्हरले व्हिडिओ आहे. तर ओव्हरले व्हिडिओ ॲड झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, व्हिडिओवरती टच करायचे. त्यानंतर वरी 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. त्याला फिल्टर कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर काय करायचं आता आपल्याला परत व्हिडिओवरती टच करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपोसिटी वरती जायचं आहे. लाईटनवरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे त्यानंतर म्हणजे व्हिडिओ काय कट करायची गरज नाही, वाढवायची गरज नाही, एकदम ओकेमध्ये आहे व्हिडिओ. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याला 1080 पिक्सेल ठेवून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. मागचे व्हिडिओ बघत राहा. जय शिवराय, जय शंभूराजे.